कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर येथे राज्यातूनच नव्हे तर देशातून मोठ्या संख्येने भाविक येतात. या मंदिर परिसराचा विकास हा पर्यावरणीय दृष्टिकोनातून करावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर परिसर विकास आराखडा शिखर समितीची बैठक मुंबईत झाली. या बैठकीत 170 कोटींच्या सुधारित विकास आराखड्याला मान्यता देण्यात आली. ज्योतिबा मंदिर आणि परिसर विकासाचा एकूण आराखडा 250 कोटी रुपयांचा आहे. त्यापैकी 80 कोटी रुपयांची कामे सुरू झालेली आहेत. श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिर आणि परिसराचा सुधारित 170 कोटींच्या विकास कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन येथे आयोजित शिखर समितीच्या बैठकीत मान्यता दिली. न्यूज मराठी 24 कोल्हापूर. आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं.